चल बाई, आता माझं आहे ना सगळं आवरून झालं, पण हे कुठं गेले बाई? सकाळपासून आहे ना मला म्हण मी आता येतो दर्शनावरून, मंदिरात गेले तर अजून यांचा पत्ता नाही, काही दिसते नाही बाई मला. चला आता मी तरी घेते तर हे झाडून. आणि ही पोरं बसली पार्लरला जाऊन. एक तर आज आहे ना पाहुणे येणार आहे, हिला म्हणले लवकर ये बरं का. मला म्हण मम्मी मी 5 मिनटात येते, अजून पत्ता नाही हिचा. आणि तिचा बाप बसला जाऊन. याला ना काही काळजीच नाही बाई, का पाहुणे येणार आहे का काय का काय. किती बोला पण या माणसात आहे ना काही बदलच नाही होत बाई. गावात गेलो, दर्शन घेतलं, पण लोक सारखे बोलत राहायचे, बाबराव का तुम्ही येते नाही गावात येते नाही. आता वेळच भेटत नाही आपल्याला जायला. पण म्हटलं चला आज पाहुणे यायचे, म्हटलं देवाचं दर्शन तरी करून येऊ. असं चलायचं आहे, काय चाललंय काय माहिती. काय काय आम झाड जुडत चालू काय चालले? आताशी आले का? आता काय करू, आता गावात गेलो तर देवदर्शन घेतलं. हां, आणि ये हाक मारितो, तो हाक मारितो. तुम्हाला माहिती आहे ना आज पाहुणे येणार आहे. येणार आहे, पण आता मग जरा लवकर दर्शन घ्यायचं, लवकर यायचं. ती शीतल येईन अजून, आता ती कुठे गेली? पार्लर मध्ये गेली ती. मग तिला फोन करून मी सांग सगळं ना. आवरून बसले. एकटा माझी साडी चांगली आहे ना. म्हणजे आता तुला पाहुणे यायचे का पाहायला? अहो तसं नाही हो, तुमचं तर काहीतरीच राहतं. आता आपल्या पोरीला पाहुणे यायचे म्हणजे आपण आईबाप आहे ना तिचे. हो आहे, पण मग आता दिसते चांगली माता. हा, पण तुम्हाला हा कलर आवडतो ना? हा बरं, चांगली घातली. मग चला ना आता, घ्या ना आवरून बरं पटकन. चाल टपकन काय काय करायचं पाय पटकन चल. ते पोहे बी आणले हा, बाबा. ते सगळं करून ठेवलं मी. तुम्ही काही टेन्शन नका घेऊन, बडबड नका करू. चल वय मध्ये वय. गाडी जोरात आणली का ग मी? मग किती आपटत तपटत आणली. त्या मामाचा तर फार खोकळा करून ठेवला असेल तो. मामा कडक आहे, मामाला काही म्हणा नाही. मामाला उलट आवडतंय गाडी जोरात चालवली का. हो मामा, काही त्रास नाही ना झाला? नाही थोडा खराब रस्ता आले का जरा कमी. तो लय उतावळा झालाय लग्नाला त्याच्यामुळं. काचावर करा आलंय घर. हा केलं भाऊ, उघडत सही. उतरा मामा. काम पार मोडलं, पार मावाला तो. मोडलं ताईचं कांबाड लगेच मोडलं मामा. याच्या बरोबर आहे ना, बसायचंच नाही गाडी मध्ये कधी. आता काय दुसरं, आता भाड्याची गाडी करता येईल, घरची गाडी असल्यावर. मामा तुमचं नाही ना काय खालबद्दल झाला? नाही काय. सारखी इकडून तिकडे होत होते. आपलं गाडी चालवणंच असं राहत, नुसतं विमान. अरे भाऊ, कोणी येऊन धडकलं नाही आपल्याला. अच्छा, एक्सपर्ट ड्रायव्हर आहे मी. काय बोलते तायडे तू? नाही भाऊ, मला ना सुखी मा घरपर्यंत जाऊ दे. त्या फाट्यापासून लय बेकार रस्ता आहे हो. आता काय करत्या? सारी गाडी धुळीनं भरली ना. ते मामाला बाय केवढे मोठे टेंगळ आले. हा ना. अरे बाचा बाबा, गाडी आहे ना हळू चालव बाबा, जाताना तरी हळू चालव. आता हळू चालवेल मामा, नका लायसन टेन्शन. बिसन आहे ना, काढेल. लायसन नाही का? लायसनची काय गरज आहे? अहो एवढा एक्सपर्ट ड्रायव्हर आहे, लायसनची काय गरज आहे? अरे तरी पण पाहिजे बाबा, उद्या काही कमी जास्त झालं ना, लायसन पाहिजे. बरं ते जाऊ दे, इथं तो विषय सोडा आता. आपण नवरीच्या घरी आलोय, हा हा, हेच का? पण चटई बाहेर टाकून ठेवली न कोणी बाहेर तर काही कोणी दिसना बी मामा. अरे आता फोन आला होता ना मग अशी अर्ध्या तासापूर्वी. काय कुठपर्यंत आले म्हणे? तुम्हाला फोन आला होता? हा मग. त्यांच्याशी बोलत होते काय तुम्ही? आणि मग काय तुझ्या संग बोलतील का ते? आयला मी गाणे लावून बसलो होतो. का घरात कोणी? कोण आहे? हो पाहुणे. ए शांती, पाहुणे आले. हो या या. राम 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 या. कौशे घाले? आत्ताच राहिलो ना. हो का? आम्ही ना बसलो होतो नवरा बायको, थोड्याशा गप्पा चालल्या होत्या. पाहुणे यायचे म्हणलं, सांगत होते त्यांना. बसा बसा. नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा. बस शांत बस. बरं पाहुण्याला चहा पाण्याचं पाणी बिणी. हा, आणते ना पाणी लगेच. घ्यायचंय का मामा? पाणी, गार पाणी द्या बरं जरा. एवढं जार ठेवलं पाय शांती. तिकडे कुठं चालली? सांगते ना. हा मान टॅपकन वय. अहो मी सकाळी तुम्हाला फोन केला, म्हणलं यायच्या का नाही. मग गावात गेलो, देवदर्शन केलं, मस्त दाढी बिडी करून तयारीत राहिलो माहिती का. वाट पाहत होतो तुमची. नाही फोन केला येतो का नाही म्हणजे काय, येणार म्हणजे येणार. अहो आता बऱ्याच जणांनी फसवलं आम्हाला. येतो मग त्यांना आले, येतच नव्हते. हा का? मग स्वयंपाक वाया जायचा आमचा. स्वभाव राहतो ज्याचा त्याचा तो. बरं ताण लागली, पाणी येतं का नाही? आले पण ए शाते आले. आईला का पाहुण्याला ताण लागले, तुला कळत आहे का काय? अहो ते ना पाणी मडक्यातले तळाला गेले हो. हा, दे. पाण्याचा असा दुष्काळ आहे. तुम्ही थोडं दोघं मिळून प्या.
का बरं? अहो ताई आमच्या इकडं ना पाणीची येईल नाही 15 दिवस झाले. अरे बापरे, मग हे किती दिवसाचे? नाही हे चांगले चांगले. चांगले ना. हो प्या प्या अजून लागलं रात्री घ्या. असं बात का पावड्याला मामा लय खारट पाणी अहो आम्ही असंच पितो इकडं आमच्या इकडं अहो पाणी. आम्ही तेच पाणी पितोय. घ्या असू द्या. तुमच्या पाण्याला चव नाही हो. तर काय झालं बघा आमच्या काही ना पोटे जास्त टाकीत हा का त्यातले सगळे शार मारून टाकीत. आम्ही एक तर गाडीमध्ये ना जार आणलं नाही बा, नाही तर आमच्या संघच राहतोय पाण्याचा जार. मग तुम्ही कुठे निघाले का जार संकट तेव्हा हा नेमके ना गाय गडबडीमध्ये घरीच राहिला तो जार. इकडे सरक तिकडे कोण बसतो राहिला इकडे सरक ना. अहो या फाट्यापासून आहे ना काय रस्ता बेकार आहे राव. लय रस्ता बेकार कोण आहे आमदार तुमच्या तालुक्यातला? काला सांगा त्या जो आला तो खायला तुटतोय नुसता. नाही ते तर आहेच म्हणा. मग अहो आमच्या तालुक्याचे आमदार पा एक नंबर आमदार आहे. असे रस्ते ना आणि असं मक्खन. म्हणे बरोबर तुमच्या काय काय भागामध्ये काय 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 आमदार आहे ना चांगले कामं करते व्यवस्थित. आमच्या इकडं नुसते फक्त मत मागायला येते. खाऊ गुल्ले बा. खाऊ गुली आणि खाऊ आगे बस. तुम्ही मतदानच काला करते नाही अरे त्याला? आता डायरेक्ट बहिष्कार टाकणार आहे. नाही नाही बहिष्कार नका टाकू. मग? चांगल्या माणसाला निवडून द्या. हा बघू मग काय तुझ्या त्या कधी होईलच नाही ना आमदार हा त्याला निवडून देऊ. काय ते म्हणते ना अपक्ष उभा राहिला ना एखादा चांगला माणूस हा त्याला निवडून द्या. हा चालेल त्यालाच निवडून देऊ आता. मग काम केले पाहिजे. मग अहो गाडी अशी धडाधड चालायची ना 2दा-3दा मला असं आहे ना टेंगुळ आले पार आहे ना मग अशी पाहिले ना तू. का एवढे मोठे मोठे टेबल आले? हा ना अहो काय माहिती का मला आहे ना गाडी हळू चालवताच येत नाही. अरे रस्ते सवय तुमची तिकडली. अहो रस्तेच आमच्या इकडे असे मक्खन आहे ना गाडी अशी नुसतं एक्सिलेटर पाय ठेवला का अशी गाडी अशी बुंग सुटली पाहिजे. हा ना? आणि त्याच्यामध्ये त्याला पोर पाहायला यायचं ना हा तर तो अजून उतावळा. मग तो आनंदच वेगळा मला. तेव्हा आनंद वेगळाच राहतो ना हो. मामा म्हणे तुला पोर पाहिली म्हटलं चला मग लगेच. का हो पाहुणे हा तुमचे आई वडील नाही आले का? अहो आई वडील आहे ना हा ते चारीधामला गेले. चारीधामला. हा आणि तुमचा फोन आला हा म्हटलं आता आई वडील गेले 4 धामला ना. हा मग ते कधी म्हणजे 2-1 महिन्याची त्यांची बुकिंग आहे. हा हा आणि मग यांचा फोर्स आला डबल फोन आला यांचा काही एकदा तुम्ही आमचे नवरी डोळ्या खालून घाला बुवा. हा तुम्ही कोण आहे? मामा आहे ना. मुलाचे. हा हा. मग बाच्या भाऊला म्हटलो का नाही आता आहे ना जाऊन येऊ आपण. हा. आणि ताई कोण आहे? ही माई बहीण आहे मोठी. बहीण आहे का? हा. सख्खी आहे का? सख्खी सख्खी. हा. माई बाची आणि बाचा आहे हा, यायला कुठे द्यायला ते उंदीरवाडी. उंदरवाडीला. उंदरवाडीला. हा डुबेरवाडीच्या बाजूला नाही का उंदीरवाडी. हा, शेजारीच आहे. हा तिथं दिले. ताई मिस्टर काय करते मग तुमचे? माझे मिस्टर ना पोएट्री फॉर्म चालवतात. 4-5 पोएट्री फॉर्म आहे आमच्याकडे. हा ना. हम्म. हा स्वतःच्या आहे का तुमच्या? हा स्वतःच्याच आहे. अहो लय मोठ्या मोठ्या पोल्ट्री आहे. हो का? अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कोंबड्या आहेत तिथं. अशा पिल्लापासून तर फार मोठ्या मोठ्या कोंबड्या. एक कोंबडी दिवसाला आहे ना 4-4, 5-5 अंडे सहज देती एक एका कोंबडी. दिवसाला? एका दिवसाला. अहो पार जिल्ह्यातून काय तुम्ही महाराष्ट्राबाहेरून लोक येत्या अंडे घ्यायला. आपली कोंबडी तर एकच अंड देते. आपली तिथे एक पण मग यांच्या 2-4 आणून पाहू आपल्याकडे. हा नाही नाही ते बॉयलर असतील त्यांच्यावर. आपल्या गावठी कोंबड्या आहे ना. पण माझ्या निराळी इथे- व्हरायटी थोडी आमची. हा बरोबर. बरं माझ्या डोक्यात आता असं आले तुला शांती सांगतो. हा जर आपला संबंध जर झाला ना हा तर यांचं मार्गदर्शन घेऊ. का असं? आपण पोल्ट्री टाकू. तुम्ही गप्प यायची एक कोंबडीचा 4 दिवसभरात 4-4 अंडे देते. मग किती नफा भेटेल आपल्याला? अहो नफा लय तगडा नफा आहे. हा ना. अहो एक्सपोर्ट माल आहे डायरेक्ट एक्सपोर्ट. काय करू आपली पोरं यायला देऊन टाकून यांच्या कोंबड्या आपल्याच आणू. अहो त्या कोंबड्यांचं काय घेऊन बसले? आधी पोरीचं लगीन जमू द्या गप्प बसा जराशी. हो नाही ही जमीन तुमची का? हे सगळं आपलंच आहे ना. लय भकास वाटतं राव इकडं. हो पाणीच नाही हो आमच्या शिवारात नाही. नाही का? नाही गंगा नाही पाठ कॅनॉल नाही का काही? धरण नाही काही नाही. अरे वारल्या याच्यावर जगतो आम्ही वारल्या सगळं पाऊस. वरच्या भविष्य हो मग अवघड आहे कडे. लय अवघड. अहो आमच्या इकडं असं पाणी किती दुष्काळ पडू द्या भारतामध्ये. आमच्या इथं दुष्काळ कधीच पडत नाही. हा ना. हा हा. तुमच्या गंगाचं याचं पाणी असं सगळं. अहो काय सांगा त्या प्रत्येक शेतकऱ्यानं सायपिनी करेल. तुमची किती शेती आहे मग? आमची 2च बिघे. हा का? हा, एवढं दोनच. पाणी 2च बिघे शेती. आता काय करत्या मग आमचा चुलता होता ना हा त्या चुलत्यानं पार त्या जमिनीचं वाटोळं केलं. हा म्हणजे वपून टाकली बा. वपून टाकली काय ते आता विचारूच नका तुम्ही. आम्हाला फक्त वाट्याला 2 बिघे मा बापाच्या वाट्याला 2 बिघे आली. आणि आता जर गावात कोणाची विक्री निघली ना हा तर 10 बिघे घ्यायची ताकद आहे मा भाच्यामध्ये.
हा असं. हा फक्त विक्री निघली पाहिजे ना आम्हाला समजलं पाहिजे. आई बापाला एकटेच आहे की एक? हा एकटाच आहे. हा मी पण आहे ना. हा पण मग मुलगा लग्न एकटाच आहे. व्हायला लग्न व्हायला हा हे बघा आई बापाला मी एकटाच आहे मुलगा मुलगा हा आणि ही एकटीची मुलगी. हा, आम्ही दोघच सख्खे भाऊ बहीण. बहीण भाऊ हा आता बहिणीचा काही विचार नाही भाऊ लग्न होऊन जाईल. अरे भाचीचं कल्याण झालं माझ्या. हा का? हा मामानीच करून दिलंय. हा का? हा तर भाच्याचं झालं ना मी निवांत होईल मग. हा नाही बरोबर. मामा काय काम करते? माझी शेतीच आहे ना, हा ना. 10 बिघे शेती आहे सावरगावला. हा का? हा आमची 40 बिघे आहे इड. चांगलं आहे ना. हा. अहो पण मग तुमचे 40 बिघ्यामध्ये काय तुम्ही लावित काय? काय आम्ही पावसाळ्या येईल आहे कलिंगड. हा कलिंगड झालं काही भोपळे अजून आणि टमाटर आज. ते काय झालं माहितीये का पाहुणे, याच वर्षी आमच्याकडे दुष्काळ पडलाय. हा. नाही तर मोक्कर पाणी राहतं आमच्या इकडे. हा ना. हा एवढले टरबूज होते आमच्या वावरांनी. या वाढले. हा नाही तुम्हाला सगळे येडेच बाबळे दिसत आहे येडे. नाही नाही ते यंदा थोडा दुष्काळ आहे ना. हा त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं ना. हा. बरोबर आहे. तुमच्या इकडं मग पावसाळ्यामध्ये असं ते पाणी साठून ठेवते नाही का तुम्ही? नाही ते साधन नाही ना आमच्याकडे. शेततळे नाही किंवा काही नाही. तुम्ही आता सरकारच्या काही स्कीमा राहत तुम्ही शेततळे बनवायला पाहिजे ना. अहो ते आमच्यापर्यंत येतीच नाही ना. अहो काय तुम्ही नोंदणी करून द्यायची राहती. कुठं? आता कुठं म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून देता त्याला ठेका आम्हाला जर कळतच नाही त्यातलं काही तेव्हा काय करावं. अहो मगाशी काय सांगितलं, आमदारच धडणं यांच्या गावचा, रस्ते कसे खराब आहे, तेव्हा सरकारच्या योजना यांच्यापर्यंत कशाला नाही येतील. नाही आम्ही एरीचं काम दिलंय 10% आमची ईर होणार आहे. हा हा मग आम्ही मोक्कर बागायत काढू. हा मग काय उन्हाळा पावसाळा. सरकारच्या भरोश्यावर आणि आमदाराच्या भरोश्यावर अजिबात गाव कधी विकास होणार नाही. हा बरोबर. आपण राबलं पाहिजे. आपल्याला जो आत्मविश्वास आहे तो शेतीमध्ये बरं मी काय दाखवायला आता आहे का आमच्या बागायचं आहे तुम्हाला काय काय केलंय? केलं? आम्हाला का तुमची पोर मागायची आमची पोर तुम्हाला करायची ना. हा. आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे तुमचं काय पाहिजे. हा, हे आवडतं. शांत आहे, काय म्हणता हा तर तुम्हीच आम्हाला तुम्ही विचारा. आमच्या चौकशी चौकशी करू नका बरं. नाही नाही आता ते बोलण्याच्या ओघात बोललो पाहुणे, त्याच्यात काय तुम्ही राग येण्यासारखं काही नाही ना हो. तुम्ही माझ्या येड्याच बाबडी आहे. हा. जमीन तुमची खाटी दिसती. नाही नाही तुमच्या अबे. मग आम्ही काय शान खातो का इकडं? अहो मामा तुम्ही रागू नका, पण विचारपूस झाली तर चांगलीच गोष्ट आहे ना. ए तुझ्या बोलण्याचा राग आला त्यांना, येड्या बाबळी का आलं म्हटली. आता तुमच्या वा- बोलण्याचा राग आला. नाही 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 तू येड्या बाबळी म्हटली ना, असं नाही बोलायचं. मामा तुम्ही गप्प बसायचा बरं का, तुमच्याच बोलण्याचा राग आलाय. आता खरंच येड्या बाबळी, पण त्याला नाही नाही आवडलं त्यांना, असं राहतं ते. आपल्या इकडे बघायला तरी भेटते का एक तरी बाबळ. बरं जाऊ दे, आपण ज्या कामासाठी आलो ना ते बोला आपण. हा शांती हा या मुलाचे मामा आहे ना हा मला यात्रेत भेटले 2 जण ये मुलगा आणि ते. हा हा तर मग त्यांची ना आमची बातचीत झाली. हा. मग विचारलं म्हटलं हे कोण आहे म्हणे बाचा आहे आपला. हम्म. तर मग मला मुलगा लय आवडला. हा तुम्ही मला घरी येऊन सांगितलं ना. आणि मग पोरलंय देख नाही म्हणा असं गोर गोर हा, पाणी. असा हळदीचा उंडाच नुसता. हा हा? आणि आपली पोर काय कमी आहे हा, का? आपली पोर नुसती चिचुंद्री. मग किती सुंदर आहे हा. दिसायला. अहो पण मग तुमच्या पोरीला घ्या ना बोलून, आम्हाला लई लांब जायचंय हो अजून. हा ए आपली पोर कुठे गेली आता? अहो ती पार्लरला येऊ राहिली 2 तिला मिनिटं. फोन कर शांती. हा फोन करू का मग? मग बरं थांबा तर मायाच्यावर लाव तर द्या इकडं. नको टाइमपास करता लांब जायचं जरा. आजच्या आज जायचंय आम्हाला. हॅलो. हा शीतल कुठे आहे ग तू? अगं ये ना बाई लवकर, पाहुणे आले. मग 15-20 मिनटं झाली येऊन. बरं बरं. हा अर्ध्या रस्त्यात आहे का? हा ये येऊ राहिली अर्ध्या रस्त्यात आहे. येऊ राहिली का? हा नाही तर मला दादा खवळतील मला तवाले. नाही तिला सांगितलं ना मी. पाहुणे हा बोला. योगायोगाने जर आपला संबंध जर झालाच ना, हा तर माझ्या भाचीची इच्छा आहे बर चांगली मोठी लॉन्स घ्यायची आणि दणकेबाज लग्न करायचं. करू कारण ना. लग्न काय घडी घडी होणारी वस्तू नाहीये. बरोबर आहे ना? तर बघू आता योगायोगाच्या गोष्टी आहे. मुलगी पटली, मुलीला मुलगा पटला तर आपण हे बा आमची पण एक वाणिकिनीची पोर आहे. आम्ही बी धूमधडाक्यात लग्न करणार आहे. चांगली गोष्ट आहे ना. हा. आम्हाला तेवढीच पोरगी आहे. हा. आम्हाला काही मुलगा नाही काही नाही. सारखंच आहे आम्हाला मग. तेवढंच लग्न करायचंय. हा. आम्हाला 10-20 लाख लागले तरी आम्ही लग्न करणार आहे. आणि भाचा एकुलता एक आहे माझा. हा आणि पहिलं बिन शेवटचं कार्य हेच आमचं वालं. काय 10-20 लाखाचं आहे ना, धुमधडाका उडून देऊ. या बा काका तुम्हाला सांगते आम्ही ना जेवण असं ठसकेबाज देणार आहे एकदम. अहो मग संग काय येणार आहे, शेवटी 2 घास वराड जेवलं चांगलं तर. कारण तुम्हाला सांगते तुमच्या गावचं वराड आहे ना, हा
तोंडात बोटच घालीत राहिले असं चाटीत चाटीत घरी जाईल असं जेवण देणार आहे आम्ही. एकदम चांगलं अन्न आहे, पूर्ण ब्रह्म आहे, खुश होतील भाजी लोक. पाकवान देणार आहे. 3 आयटम आम्ही स्वीटचे ठेवणार आहे. अहो तुमचं नाव निघल ना मग, हा तुमचं नाव कारण निघल. आमची एकच पोरं आहे एकुलती एक तेवढी. आम्ही आमच्या गावची लोकसंख्या कमीत कमी 12,000 लोकसंख्या आहे बरं का. 12,000 येतील का हो? पुढे 12,000ची एक ना एक माणूस एक ना एक बाई लग्नाला हजर म्हणजे हजर राहणारच माया बरं का. म्हणजे एवढे गाबळ येणार आहे का? अगं शांत गपची बसता 12 का 13,000 येऊ जरा. हा म्हणजे मा बोलायचा उद्या तसा नव्हता हो. येऊ द्या पाहुणे तुमचे 12 काय 20,000 येऊ द्या आम्ही कुठंच कमी नाही पडणार. नाही 12,000 म्हणजे ना एक माणूस वाढवा नाही आणि कमी नाही. 12,000 म्हणजे 12,000. आमच्या गावाची पद्धत अशी आहे हा का कोणाचं लग्न गावात जर राहिलं ना तर गावात एकदम चुलबंद कार्यक्रम राहतो. सगळ्यांनी लग्नाला जायचं, पोराचं असेल का पोरीचं असेल, सगळ्यांनी मस्तपैकी पोटभर जेवण करायचं आणि घरी बी उरली सुरली जिलेबी असेल, गुलाबजाम असेल, बुंदी असेल, भात असेल घरी घेऊन यायची. हा म्हणजे चुलबंद आवात ना राहतो. हा आमच्या म्हणजे त्याचं बघायचं बा स्वयंपाक उरला अहो, ना म्हणजे तो सुद्धा घरी घेऊन जायचं. आपण कसं लग्न असल्यावर लगेच चुलच पेटवती नाही. आपण दोघं काय करतो म्हणजे तीच पद्धत दारा. आमंत्रण आलं का आपण चालत दोघं. हा पण हे बघा तुम्हाला एक सांगत पाहुणे, पण मी जेवण देणार आहे, पण मी उभ्यानं देणार आहे. अहो तुम्ही कसंही जेवण द्या फक्त काय ना- शांती अहो, उभे नाही खाला ते बसूनच द्या ना ते बस table वर. नको कोण लक्ष देईल बसल्याने त्यांच्याकडे. या बाई ते पाहुणे आपलेच आहे ना. ताट काढले मग तिकडचे पाहुणे नाव ठेवतील काय नाही, ना. जाऊ काय अहो खाऊ. तुम्ही म्हणजे असं खुर्च्या टेबल काय टाकणार नाही का. या बाई आम्ही काय करू आम्ही बफे जेवण ठेवणार आहे पण टेबल खुर्च्या नाही ना व्यवस्थित पोटभर जेवायचं. चालेल ना, चालेल चालेल. आणि या बा तुम्हाला सांगतो आमच्या गावचे जर मोठे मोठे लोक आहे बरं का. आमच्या गावामध्ये नगरसेवक होऊन गेले, कोणी सरपंच होऊन गेले, सगळे लोक येणार आहे बरं का मोठे मोठे. अहो येऊ द्या ना सगळे येऊ द्या. पण मोठ्या मोठ्या लोकांना आहे ना तुम्ही ते 10-10 रुपयाचे ते फेटे नका टाकू बरं का अंगावर. आमचं काय नाही पेट टाकायचं. नाही पाहुणे नाही तुमच्या नाही, आमच्या नाही. आहे पण आमच्यात पद्धतच अशी आहे का समोरच्या पार्टीवाली टाकी आमच्या पाहुण्यावर. नाही नाही, आमच्याकडे ती नाही, आम्ही पद्धत. पेटेलचं नाही बांधलं. हा, दादा खोटा हो अहो त्यात तो तर खरं मानपान आहे, सत्कार करा ना आमच्या पाहुण्याचा. शांती अरे काय म्हणजे तुम्ही तुमची मोठी वाढवण्यासाठी आमच्याकडून पेटी घेऊन जाणार नाही का? नाही नाही, तुमचं काम आहे ते सत्कार करणं आमचा वाला. आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला आहे कसा? का कोणाला शाल टाकायची नाही, कोणाला टोपी टाकायची नाही, कोणाला फेटा बांधायचा नाही. मग चांदीचे शिक्के द्या. ते या बा आम्ही काय रिकामा खर्च करणार नाही. आम्ही जी गोष्ट योग्य आहे ना ती करणार आहे. आम्ही फालतू खर्च करणार अहो नाही. पण पाहुण्यांचं पाहुणचार तर आमच्या झालं गावात पाहिजे आहे का ना, नाही? गावात तशी रीत आहे आमची. भले वाटलं आपण नेवरदो गोड्या हाती मिरू. हा हा खरंच आणशे ना हाती. हा ए दादी तुला हाती बस. हा मग चालन ना. शांत काय म्हणतो हा राजगती हाती आणू ना. राजगती. मग अहो काय काळजी करू नका तुम्ही हत्ती आणा, काय अडचण नाही. बाकी आपल्या पाहुण्याचं आपण करून घेऊ मामा. बरं हरकत नाही. या बा आता तुम्ही बोलल्या ना हा मग मी बी त्याच्यामध्ये खूप खुश आहे. माझा भाचा हत्तीवर बसून गावभर मिरवल ना मला खूप आनंद वाटेल. अहो तुम्ही तुम्ही हाती आणा पण उधाळणारा नका आणू. अच्छा. शांत आणा. अहो हत्ती नाही उधळणार. अहो पण मग त्या हत्तीला कोणी ड्रायव्हर राहील ना, नाही तर मग मला जायचं हत्ती घेऊन कुठं दुसरी. कस काय जाईल. कारण अशा घटना घडलेल्या आहे. नवरदेव घोड्यावर बसतो आणि घोडा राहतो नवीन आणि तो उधळतो ना, तुमचा हत्ती उधळू. अहो इकडे एकदा असंच झालं त्या बीडकडं. नवरदेवाला तो गोडा घेऊन कुठं त्या कुपाटीने घेऊन गेला. त्यामुळे मी गोडाने लावून राहिलो. हा म्हणून आम्ही हत्ती सांगितलंय. काय शांती आता लय टाइम झालाय मला आली पाय आली उठ बरं. हा आणि बाई आपण पायची फेंदड आता चाल पाय आणि टप्प्यावर तिला तांबे घेऊनच या म्हणावा. ए शांती आता तांब्या भरूनच आण डायरेक्ट. टाइमपास करू नका आता अजिबात. मी काय म्हणतो, मुलीची आई किती स्मार्ट आहे ना, तर गोड पण असेल ना ना. नक्कीच नक्कीच. मग मुलगी आईवत जाती ना शक्यतो, हा आहे की नाही? पण आता लय बरी दिसली मला आता. नाही नाही, आता काही आहे ना, धरूनच घेऊ आपण. हां विचारपूस चांगली करा बरं का तुम्ही. हो नक्की नक्की नक्की. तुला काही विचारायचं बाकी असेल ना विचारून घे परत. हा मी तर पूर्ण विचार. आले का हा बस ठेव तांब्या पुढं. शांती बस इकडं. काय कसे तर एवढा टाईम लागतो यायला. गर्दी होती. काय गर्दी अगं त्या पाहुण्याला 1 तास होत आला माहिती का. 2दा चहा पेले पाहुणे. अहो दादा पण गर्दी होती ना पार्लरमध्ये. तुला म्हणले होते ना लवकर ये. मी लवकर यायचा प्रयत्न केला पण मग नंबरच नाही लागला लवकर. तो रोजच झाले असं. हा बरं जाऊ द्या
नका बोलू पुरी. जाऊ द्या नका माणसा खवळू माणसाने खवळू नका पुरीवर. बरं मी काय आता पाहुणे हा ये बाई मुलगी माझी. हां तुम्हाला काय नाव गाव विचारायचं विचारू शकता. बाच्या हा मी विचारू का तू विचारितो? अहो मामा तुमचं काम आहे ते, तुम्हीच विचारा तिचं नाव. बरं बरं नंतर मग तुला काही बोलायचं असेल ना तर मग तू पण बोलू शकतो. हां आता रीतिरिवाजाप्रमाणे मी नाव गाव शिक्षण विचारतो सगळं काही. हां पोरी नाव सांग बरं तुझं. शीतल बाबूराव पवार. पवार. हं? शिक्षण डीएड. डीएड झालं. कुठं झालं डीएड? इथेच झालं आमच्या गावात. अच्छा म्हणजे इथं डीएड पर्यंत शाळा आहेत का? हो. आणि मामा कुठले? मामा वजरचे. किती मामा आहे? एकच आहे. काही बिझनेस आहे का त्यांचा? काय करतात मामा? मी शेतकरी. अच्छा बागायतदार आहे. हम्म. आणि महत्वाचं म्हणजे जन्मतारीख सांग बरं. 14/2/1994. 14/2/1994. पोरी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, स्वयंपाक वगैरे येतो ना? हो मग येतं ना. सर्व भाज्या वगैरे? हो येतं ना सर्व. अच्छा. आणि काही आवड आहे का तुला? काही नाही, स्वयंपाकाचीच आवड आहे फार. त्याच्या व्यतिरिक्त काही आवडीचा विषय नाही का? आहे ना. आहे ना? अगं मग सांग ना. मेकअप ब्युटी पार्लरचं. अच्छा 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 म्हणजे मेकअप करायला लागतो मामा. आलं लक्षात ते. आजकाल काय आहे सगळी फॅशन झाली, प्रत्येकाला वाटतं की मी सुंदर दिसावा आणि चांगला छंद आहे ना. पोरी तुझी आवड काय सांगतं? स्वयंपाकाची. स्वयंपाकाची. तिला स्वयंपाक करायला आवडतो. पुरणाच्या पोळ्या तर अशा बनविती ना एकदम मऊ लुसलुशीत, अशा वटाणी तोडावा. चांगली गोष्ट मी आहे. 5-5 खातोय का गं? हा आम्ही दोघे 5-5, ते 5 खाते मी 5 खाते. चांगली गोष्ट आहे. आम्ही पण खाऊ ना मग हा आमच्या घरात आल्यावर. हा आता तुमच्या इकडे आल्यावर मग काय आता तुमचीच होणार ती. आणि कोळदास शेंगुळे आणि शेंगुळे लय भारी बनवते. अरे वा तुम्हाला शेवळे पण येते सांगते, का? हा. मटणाची भाजी तर अशी बनविती ना हा तर कायला विचारित्या मग. मग काय हरकत नाही मी तर गड्या. बघल पुसून खातो. हा ये भाकर चुरून खात्या रशात. खाणारच ना मग. बाच्या बा हा आता अजून काही विचारायचं बाकी आहे का मला सांगतं? आता काय नाही, विचारलं ना तुम्ही. व्यवस्थित विचारलं ना? हा एकदम भारी विचारलं मामा. तुला आवडलं पटलं ना भाऊ? हा मग मामा तुम्ही आता एवढे हुशार आहे, एवढे शिकेल मामा तुम्ही. नाही तर मामा नको टोपरा देऊ. हा नाही नाही हा मग ठीक आहे. काय द्या ना तिच्या हा हातात. मग तेच ना मग देतो ना. पैसे आणले ना संग. हा मग हा आज तर लय मोठा बंडल आणलाय मामा. अरे तुझ्यासाठी काय करतो बाबा, संग काय येणार आहे. पाहिलं ना मामा आहे ना, हा. लय लाडाचा मामा. मामाचा लाडकाच आहे मी. किती दिले मामा? 2100. अरे वा. पसंत आहे ना आपल्याला, मग काय आहे ते. हा मग आपल्याच घरात येणार आहे पैसे, मग? जाते कुठे. मामा तुमची चॉईस म्हणजे चॉईस राहते मामा. हा पाहुणे बोला. हे बाय आम्हाला जेवढं काही विचारायचं होतं ना तेवढं विचारलं मुलीला. बर आम्ही समाधानी आहे मुलीने जे उत्तर दिलं ते. आता तुम्हाला काय जे विचारायचं असेल तर मोकळ्या मानाने तुम्ही दोघं नवरा बायको विचारू शकतात. हो पोराला विचारून घ्या ना. अरे विचारा तू. अहो तुम्ही विचारा. परत तू मग शील ते निघून गेल्यावर. हा नाही नाही मी काय म्हणणार नाही, विचारा. बरं विचारू का मग? हा हा पाहुणे नाव काय तुमचं? मधुकर भास्कर शिंदे. शिक्षण काय झालं आपलं? शिक्षण 10वी. 10वी. हा 10वी. आपली पोर डीएड व्हायले. पोर फक्त 10वी शिकेले म्हणते. अरे वा उद्या ना तुला काय करायची इच्छी? मग पोरगा तुझे का? म्हणजे तुम्ही नुसते काटवायला लागले का ते? डोकं डोकं फिरून ठाय गडा गेले. पाहुणे देखत सुईचे नीट राहायची. हा पाहुणे जन्मतारीख काय तुमची? 15/1/92. 92. 94-92. बरं मी काय तुम्हाला जमीन जागा किती हो? जमीन आपल्याला 2 बिघे ना. 2 बिघे का? त्यांनी मागास सांगितलं ना 2 हा 2 बिघे. तुमच्या त्याच्यात काय लावले हो तुम्ही? त्याच्यात आल्लं लावलंय. आल्लं सगळं आलंच का? सगळं आल्लं. खाऊ नुसतं आलंच लावून ठेवलंय यांनी. मग आलेलं चांगलं भाव राहतोय ना. हा मग पैसे होते. ते मला वाटतं वर्षाचं पीक आहे ते वार्षिक. हा ना. 1 वर्षाला येतं निघाल ते हा असं. बरं आहे, मग चांगलं भाग आहे ते. चांगलं बागायचं पाहुण्याचं. एकूण एक पोरगा आहे ना. हा चांगलं. कुठं बाहेर सर्व्हिसला नाही तुम्ही? अहो सर्व्हिस काय गरज नाही मला. नाही. नाही नाही आपलं आहे ना. माय आई बाप पाहते जमिनीचं. हां
तेव्हा मला काही करायचं काम गरजच नाही, ती करते कष्ट. हा अहो मागच्याच वर्षी 10,000 रुपयाचं आल्लं झालं. का हो पाहुणे, मग वर्षाला तुम्हाला केवढ्याचं आल्लं जातं तुमचं? अहो आता हे मामाने सांगितलं ना, मागच्या वर्षी हा, फक्त 10,000 रुपये झाले. 10,000चं? हा अहो आमच्या एका कलिंगडाचा भाव आहे तो. आहे, पण आता कधी कधी आमच्या गावाला आहे ना जास्त करून आलं लाविते. त्याच्यामुळे काय झालं, पहिले आम्ही आलं लावायचो ना, आम्हाला चांगला पैसा व्हायचा. पण नंतर आमचा पैसा पाहून आहे ना लोकांच्या डोळ्यात आला, मग लोकांनी बी आलंच लावायला सुरुवात केली. आणि मार्केटला खूप आवक झाली. आवक झाली आणि ते काय त्याला भावच भेटला नाही, असं झालं. म्हणून तुमच्या आल्याचा भाव कमी झाला का? पण आम्ही काय ते बंद नाही केलं, आम्ही आलं लावलं म्हणजे लावलंच. आम्ही आलं काय काढून टाकलं नाही. आम्हाला माहिती आहे आज ना उद्या ना परत आम्हाला पहिल्यासारखा भाव भेटणच. कधी कधी लाख रुपयाचं बी आल्लं होतं. हा मग, म्हणजे मग आई वडीलच करता शेती? हा तेच करीत आहे. मला तुम्ही? अहो मला ते म्हणते वावरात नको पाय ठेवू, तुझे पाय चिखलानं भरतील म्हणते. नाही बरोबर आहे का, एकटा आहे ना आई वडील, एकटा सुंदर आहे दिसा. सुंदर त्याच्यामुळे लाडका भाचा आहे माझा वाला. उन्हाळा काळा पडतो ना माणूस. जाऊ द्या ना, आपली पुरीची मजा होईल त्याच्याबरोबर. हा चांगले, तोच नाही जात बाहेर तर आपली पोरं कशी काय जाईल? मग तुम्हाला डोकं आहे का? नाही बरोबर तू म्हणते. आम्हाला पसंत आहे बरं का, तुमचं सगळं शेती वाडी, तुमचं आलंच पीक बीक सगळं पसंत आहे. का हो? आ तुम्हाला मामा किती? मामा एकच आहे, तुम्हाला एकच. मोठा आहे का लहान आहे? अहो एका आहे तुमच्या सामने. हा येत का? हा. बरोबर मोठाच आहे मग मामा. मग अशी ध्यानात नाही राहिलं का तुमचं? माझ्या लहान आहे, माझा मामा मोठा आहे. हा बरोबर. तुम्हाला मावश्या मावश्या 2 आहे, 2. कुठे देईल? एक कुंदेवाडीला दिली आणि एक शिंदेवाडीला. चांगलं आहे मग, गणगोत चांगलं त्यांचं. गणगोत आमचं, अहो आमच्या डोक्याला केस नाही, तुम्हाला सांगतो तेवढं एवढं गणगोत आहे बर का. जर लग्नाला आले ना, हळदीला आणि लग्नाला असा धिंगा मस्ती राहते का हो मामा. घरात पाहुणे मावची नाही. अहो त्यांचे लेकरन बाळन ते हा. विचारूच नका. लय मजा राहते. अहो पाहुणे रडायला का आलं ना की याचं लग्न जमलंय, अशी नाचत कुदत येतील लग्नामध्ये त्याच्या. हा ना. मग 8 दिवस अगोदरच येऊन बसतील मा घरी. नाही आम्हाला काही कोणी नातेवाईक नाही बरं का पाहुणे. नाही 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 बा, हिला काही बहीण नाही हा आणि हिला काही मावशी नाही. तुम्हाला पोर किती? हा पोर किती? एवढीच पोरगी ना. हीच आहे का? हा पण पोरीला मावशी नाही. लय अवघड आहे, काय गणगोतच नाही आम्हाला कोणी. मला बहीणच नाही आणि भाऊ इकडे मामा मी नाही. पण मग आई बापांना एकटीच झाले आणि मला शीतल एकटीच झाली. पाहुणे अहो हा संबंध जमला ना, आमचं नातलगन तुमचं हा. झालं ना. लय मोठं गणगोत होईल हा, तुम्हाला. बरोबर आहे ना. अहो तुमचं कसं खरं आहे. अहो तुमच्या घरात काही कार्य निघू द्या, तुम्ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम काढा, अख्खं गणगोत इथं बोलून घेतो मी. अहो शेवटी पाटा गे म्हणते ना, ते नातवाईक राहतं जस त्याचं. आता महापुरीचं होईल तुमचं नातवाईक, म्हणून आमचं कसं काय म्हणतं अहो तुमचं आता नातवाईक. असं कसं बोला तेव्हा तुम्ही. अहो, ते तुम्ही कसं काय? समजून घ्यायचं ना, अहो, आमचं नातलग. आपली पोर त्यांच्या घरात दिली म्हणजे ते आपलेच झाले ना. हा काय तुम्ही बोला त्या मग त्याचं नातवाईक आपल्याला कसं काय होईल? आपला कार्यक्रम निघाला का ते अख्खे बॉम्बा मारती तिली ना. आपल्याकडं नाचत कुदत यात जाऊ ना. आणि आता आपले कोणते कार्यक्रम व्हायचे, एवढं कार्यक्रम झाले हो. आता आपल्याकडे 17 पोरं आहे का? अहो तुम्ही उद्या गेले कुठं तीर्थक्षेत्राला, तुम्ही काढलं उद्या ते माऊंद्या बिवद्याचा कार्यक्रम, काशी बिशीला जाऊन काशी आल्या. हा, एवढं आहे हो. अख्खे नातेवाईक इथं घेऊन येतो ना. हा बरोबर आता काय, आता तुम्हाला एकुलती एक पोर आहे, हो. तिचं लग्न झालं, तुम्हाला काय काम आहे. बरोबर. तुम्ही उद्या म्हणले चल काशीला, तुम्ही बायकोला घेऊन काशीला जायला बसले. नाही आम्हाला जायचंच आहे. आम्हाला आम्ही तिच्या लग्नाची वाट पाहत होतो. हा. आम्ही काशीला जाणार जायचं आम्ही. आणि तुम्ही काशी करून आले का, आम्हाला आमंत्रण करा ना तुम्ही. आम्ही येऊ ना तिकडं. तुमच्या माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला का आम्ही हजरच. हा जेवायला ना. 8 एक दिवस यायचं का पुढे? 8 एक दिवस अहो 8 काय, आम्ही महिनाभर आधी येऊ का हो मामा. तुम्ही एकदा काशी तर करून या. हा येऊ. बरं मी काय आणतो, बरं मुला मुलीला थोडेसे 5-10 मिनिटं मग बोलतील ते. हा मी हा? तेच म्हणणार होतो. हा. तेच म्हणणार होतो बाच्या बा. आता आहे ना, मामा देखता या पाहुण्या देखता बोलायला थोडासा दबाव येतो ना, तर तुम्ही दोघं जण आहे ना, हा काय तुमच्या भविष्याचे स्वप्न असेल एकमेकाला सांगा. एक 5-10 मिनिटं तुम्ही बाहेर जा, हा. चर्चा करून या आणि मग मी फायनल करील. बर चालन. चालेल ना? चालेल. जा बरं मग. शिस्ताय. जाय वय, लय टाइम नको थांब बरं का. नाही हा नाही. आणि लवकर ये. तर बसेल कवर बोलत तिकडं, आणि लय लांब नको जाऊ जरा. 10 मिनिटात या, 10 हा. मिनिटात. कारण ते इंडतोय पाहुणं सारखं. अहो ताई, पोर आमची लय लाजाळू आहे. ती घरात बोलत नाही जास्त.
आणि आता पाहुणे देखत जास्त बोलणारच नाही ती. अहो तुम्ही काळजीच करू नका. मा भाऊ आहे ना बोलका पोपट आहे. तसं मिठू मिठू बोलायला लावित समोरच्याला मग. हा पण लय टाइम लावून नाही धरलं पाहिजे बाई. हा आमच्या पुरेला एवढं काही माहिती नाही अजून काही. लढाई ती अजून. नाही येतील ते दोघं जण बोलतील व्यवस्थित आणि येतीलच. बर येऊ द्या. का मामी हा तुम्हाला मा भाऊ पास आहे का? हा मस्त आहे बरं का दिसायला. हा एकदम सुंदर आहे. मला तर ना जावाय म्हणून लय आवडले. हा ना हा मला तुमची पोरली आवडली. अहो आमची शीतल आहे ना लाखात एक आहे. हा ना अशीच पोर शोधित होते भावासाठी मला. दिसायला तर आहेच पण तिचा प्रत्येक गुण आहे ना आता तुमच्या घरी आल्यावर कळेल तुम्हाला. प्रत्येक याच्यात हुशार, स्वयंपाकात हुशार, धुण्यात हुशार, भांड्यात हुशार. तुम्हाला सांगते असे पापड लाटी तिनं उन्हाळ्यात. हा का? बाय बाय तुम्ही पापड मिरची खाऊन पा तिच्या पापडांची. नाही, आता ते दोघं आल्यावर काय निकाल देतात याला फार महत्व आहे की नाही. बरं का तुमचा जो बास आहे ना हा जो बाहेर आता इंडत होता का हा हा लग्नाच्या आधी हा तो लग्न झाल्यानंतर आहे ना हा तो उमरेच्या बाहेर जाऊ शकत नाही. अहो, मग हीच अपेक्षा आहे मला सुद्धा हीच अपेक्षा आहे. आमच्या पुरीचं डोकं आहे शेवटी. अहो मी तर म्हणतो ना तुमच्या पुरी नाही ना नवरा असा मुठीत जरी धरला ना माझा भाचा तरी मला आनंद वाटेल. नाही नाही धरील ती. धरील ना मुठीत मग चांगली गोष्ट आहे. आता किती लांब जायचं? माहीतच. मी काय म्हणते, काय? माझं शिक्षण झालंय D.Ed, तुमचं झालंय 10वी. आता तुमचा ना माझा कसं काय ताळमेळ जमणार सांगा. अत्या मग त्याला काय झालं? ताळमेळ बसून घ्यायचा राहतो. नाही ना मला नाही पटलं ते. माझं एवढं शिक्षण झालंय. मग आता शिक्षण करून काय नोकरी करणार आहे का तू? मला शेतकरी नवरा नाही पाहिजे, मला सरीसवाला पाहिजे आणि माझं एवढं शिक्षण झालेलं पाहिजे. त्याला काय करते ते शिक्षणवाल्याला? मला लिहिता येते, वाचता येते, अजून काय पाहिजे? पण मग तुमचे माझ्या कुठंच बरोबरी नाही. माझ्या आई बापायला काही ते जुन्या पद्धतीचे लोक आहेत, त्यांना काही समज नाही उमज नाही. ते लग्न लावून माझं मला पसंत नाही ना. तुम्ही मस्त भारी दिसायला हँडसम आहे पण मग ताळमेळच बसणार नाही आपल्यासारखी भांडणं होतील. असं काय बोलती तू? आम्ही एवढ्या लांब अपेक्षेने आलोय. माझ्या मामाला पास आहे, माझ्या बहिणीला पास आहे, मलाही पास आहे. तू अहो भाजीपाला आहे का आवडलं मग लगेच घेऊनच टाकलं असं नाही ना. आयुष्याचा प्रश्न आहे. मला ते नाही योग्य वाटलं. फक्त माझं नोकरी नाही म्हणून मला रिजेक्ट करणार आहे का आता? नोकरीमुळं नाही. नवरा बायको आहे ना जोडा जमताना ना दोन्ही समान पाहिजे सारखे, तेव्हा तिथंच संसार होतो आणि टिकतो. तराजू काट्यावानी खाली असला ते नाही टिकल. माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? अहो तुमच्या 2 बिघात काय भागणार आहे सांगा. आमचं 40 एकर आहे तरी आमचं भागत नाही. तुम्ही आईबापाच्या जीवावर बसून खाते हा. हा तेवढं आहे बा. आई बापाची जेव्हा बसून खातोय. उद्या पण मलाही मग- म्हणा. मग तुला मी कुठं काय वावरात थोडी पाठवणार आहे? तू आई तर बसून खाय ना. अहो नव्या नवरीचे 4 दिवस तुम्ही 4 दिवस मला घरात बसाल, 5व्या दिवशी वावरात फोकाराल. तुम्ही काम करीत नाही. मग तुमचे आई बाबा म्हणतील तो नवराच करीत नाही बाई मग तू बसतील तो बसतो का? असं होतं. नाही माझे आई बाप तसं काय मानणार नाही. तू फक्त लग्नाला होकार दे. असं नको करू. 2 बिघे जमीन आहे. आज आलं म्हणजे आज जर गेलं ना भाव जर भेटला ना डायरेक्ट मोठा बांगला 4 व्हीलर विचारूच नको. 2 बिघ्यात काय होणार आहे? हा लोक बिघ्यात काय 5 पांडामध्ये सुद्धा लागेल तेवढे पैसे कमी ते आहे. आम्हाला एवढं जमीन असून आमच्याच्याने व्हायना. तुमच्या 2 बिघ्यात होईल का? तुम्हाला कोण पोर देऊ नाही राहिलं का? तुम्ही एवढं रवण्या करून राहिले. नाही पोरी द्यायला दुनियाभरची अशी लाईन लागते. आता काही जण माझ्या येऊन गेले पण मला पास नव्हत्या पुरी. बरं का तुम्हाला राग नका येऊन देऊ काय पण मला नाही योग्य वाटत हो. तुमच्यात काहीच म्हणजे अशी चूक नाहीये तुमच्यामध्ये काही. मला कर्तृत्वान नवरा पाहिजे. मग कर्तृत्ववान म्हणजे आता मी कर्तृत्व करून दाखवील. अहो पण मग माझं एवढं शिक्षण झालंय. हा माझ्या मैत्रिणी मला हसतील ना म्हणजे 10वी शिक्षण केला तू पण शेतकरी. त्याला काल सांगायचं माझी 10वी झाली म्हणून. काय ते कळतच ना मागं पुढं. काय कळत काय ते शिक्षणाशी काय घेणं आहे? तुला घरामध्ये आयतं बसून खाल्लं म्हणजे तुला फक्त घरातल्या घरात स्वयंपाक पाणी करायचं, 2 भांडे करायचे बास. मस्त TV पाहत बसायचं रिकाम्या वेळामध्ये. अहो हे शब्द आहे तुमच्या आता बोलत आहे नंतर मला वावरात फोकाराल. चायलत म्हणजे तुम्हाला विश्वासच नाही बा असा. कस काय विश्वास करायचा? बरं का मला आहे ना एकदम कर्तबगार पोरगा पाहिजे. मला काही पसंत नाही. तुम्ही दुसरी एखादी मुलगी पाहून घ्या. माझ्यावर काही प्रेशर टाकू नका आणि तिथं त्यांना सांगा नाही म्हणून सांगा बरं का. बर हां चला आता.
हा चला पुढं. आईला एकूण तिकून मस्त पोरगी अशी सावळ्या रंगाची पोर, एवढी भारी पोर आहे. मला 5 झाली होती, मामाला 5 झाली होती. आणि ही पोर म्हणती कर्तबगार पोरगा पाहिजे, आई बापाची जेव्हा खाणारा नकोय. आईला कसं समजून सांगावं बा आता हिला. नाही म्हणते, आता काय करावं. जाऊ द्या, काय होईल ते पाहू आता. आणि ते हा अगं पोरायला लादी लागली आपली कावाची. हा येईल येईल. अजून काय ताई आहे? तुमच्या भावाला घ्या ना बोलून मग लवकर. कुठं गेले काय माहित दोघं. दाद्या आय दाद्या बोलून झालं असं तर चाल रे. अरे आले आले ते काय आले, आले 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 पाहिलंय ना मा भाऊ आहे ना मा शब्दाच्या पुढे नाही. हा बरोबर. तुमच्या लईच दाखव. बस इकडे खाव काय बाच्या बा हा काय म्हणली पोरगी? अहो मामा, ती पोर म्हणती हं. तुम्ही आई बापाच्या जेव्हा बसून खाते, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत असं म्हणून राहिली ती. हा हा ना, ती म्हणती हं. तुम्ही दुसरी एखादी कोणी पोर पाहून घ्या म्हणे, हं. माझा नाद सोडून द्या. अरे बापरे. काय ग शीतल? अगं आई, तो पोरगा आई बापाच्या जेव्हा बसून खाणारा दिसतोय. मला कर्तबगार नवरा पाहिजे असं नको. त्याचं 10वी शिक्षण झालेलं, माझं एवढं झालंय. माझ्या मैत्रिणी हसतील ना मला. अगं 10वी झाले पण शेती आहे ना. आता त्या शेतीला काय करते? उद्या मला इथं वावरात तांगडेल तो. बाई दिसाया सुंदर आहे. तो बापाला सांगितलं तो अहो खवळल ना बाई. अगं शीतल पोर दिसायला गोरं गोमट तुझ्यासारखंच आहे. तर मग काही ना आपण धरून घेऊ. वैवत चाललं तुझं बी. अगं आई दिसायला मस्त भारी आहे, पण त्याला खरं गोमटे चाटायचं का त्याला? आयुष्याचा प्रश्न आहे. हा ते बरोबर आहे. मला नाही पसंत. मा नाही का येतो बापाला उशी सरशी पसंत केलं. मला आता लई डोक्याला ताण होतो. अगं आई तुमचे गेले दिवस, आता तसं नाही ना. आता मी घेतलं सांभाळून. मग हं? दादांना समजावून सांग मला काही हे स्थळ पसंत नाही, त्यांना परत काढून दे. उडी उडीत आता. थांब आता तू इडच राह. मी तो बापाला हाक मारून बोली ते काय म्हणते पाहू. नाही तर मी काही बोलत नाही बाई तुमच्या दोघांमध्ये. नाही तू आता दादाला पटवून सांग आणि गोडीत ते पाहुणे काढू. बरं थांब तू ग बस. ओ ऐकलं का हो? काय काय इकडे या ना 2 मिनिटं. आलो पाहुणे काय म्हणते काय काय अहो म्हणले ते पोर काय नुसतं आईत खाऊ आई बापाचे जेव्हा खाते. हां आणि ते नुसत्या देखण्या दिव्याला काय करत्या. ती म्हणती मला नाही पटत. नाही का मला नाही पटत दादा. नाही तिने तोंड सोडून दिलं. हे पोर तर चांगलं होतं का? अहो चांगलं म्हणजे नुसतं गोरं गोमटे. त्याला काय करीत त्याचा? 10वी नापास आहे. तुम्हाला कळत कसं नाही. हा शिक्षण कमी होईल त्याचं. मग? आपल्या पोरीचं 1.5 होईल. मग मग हसतील ना माझ्या मैत्रिणी. आताच्या जमान्यात नाही चालत असं. पोरं शिक्षणदार लागत आहे, कमावणारे लागत आहे तर पुरी तयार होते माहिती आहे का. हा ना पण तू तर सांगतोय आमच्या गावात असं तसं पाण्याचं मला गाव. असं खोटं वाटत आहे. तुमचे गेले दिवस निघून आता इडून पुढची पाराच्या कशी मी घेतलं तुम्हाला पत्रात असे होते तरी. कुडी जरा नीट बोल जरची. अहो म्हणजे मला असं म्हणायचंय मग? तुमचा स्वभाव असा तापडे तरी मी समजून घेतलं. तसं तिच्या काला गळ्यात घालत्या. बर नाही गळ्यात घालणार. शांत बसा. आता गोड बोलून त्यांना थोडंसं व्यवस्थित काढून देऊ. तुम्ही तुमच्या गोड बोलून पद्धतीने सांगा चालेल. बाई. चला या इकडे. चला या चाल या या 5 मिनिटं बस तिडं बरं का. तोंड नको सोडू. मी ना जमूनच देणार नाहीये. का हो पाहुणे लय उठबस चालली काय भानगड काय काय झालं ऐका. हा आता माझे लेकी बोलत होते त्याने आवाज देऊन मला बोलू घेतलं. हा ते पाहिलं आम्ही. हा थोडंसं आमचा विचार घेतला पाहिजे ना. बरोबर. मग तुम्हाला येस का नो सांगायला हा हा बरोबर आहे की नाही. सांगा ना मग. बरं मी काय होतं पाहुणे हा तुम्हाला 2 दिवसात सांगितलं चालेल का? का हो असं? हा थोडंसं मला आहे ना हा विचार घ्यावा लागेल बायकोचा पुरीचा. मग त्याला 2 दिवस कळायला पाहिजे. मग पुरीला समजून सांगावं लागेल. बोल बाई तू बोल. अहो आम्ही आलो होतो ना म्हटलं सुपारी फोडून गेलो असं. नाही हो लगेच एवढं तपकितार नाही म्हणा. हा एवढा लवकर नाही म्हणा साखरपुडा. साखरपुड्याचं काय ना साखरपुड्याचा कार्यक्रम मोठा ठेवू. बाई हे बघा सुपारी तरी फोडून घ्या ना. लयला पाण्यापेक्षा ना तुम्हाला थोडक्यात सांगतोय बघा. हा माझ्या पुरीला पोरगा पास होता हा पण उडान टप्प पोरगा चालत नाही. हा का? आई वडिलांच्या जीवावर बसून खाणारा पोरगा चालत नाही. अहो मग दादाचं लग्न झालं का मग बरोबर तो कामाला लागल. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आमची पोर एवढी शिकेल तुमचा भाऊ एवढा कमी शिकेल. जोड बसत नाही ना शिक्षणामध्ये सुद्धा. पण पोराला आवडली होती ना पोर. नाही आवडली होती पण पुरीला नाही ना आवडलं. पाहुणे अहो सोन्यासारखा जोडा दिसतो मस्तपैकी. तुम्ही आहे ना नाही म्हणू नका.
लग्न झाल्यावर ना बरोबर सोयीला लागल दोघायचं. नाही पोर नाराज झाले आमचे. काल तुम्हाला लगेच तोंडावर सांगून देतो. काल 2 दिवस नका सांगायला लावू. तुम्हाला डायरेक्ट आमच्या पोरीने सांगून दिलं आम्हाला कमी नाराज आहे म्हणजे दादा मी काय करणार नाही लग्न. अहो तिच्या नाराजीला मारा गोळी तुम्ही. काय मग काय करता? म्हणजे तुमच्या पोराच्या लग्नासाठी आमच्या पोरीच्या नाराजीला गोळी मारायच्या? अहो आपण शहाणे माणसं म्हणजे एवढे 10-20 लाख रुपये खर्च करणार? नाही 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 तुम्ही कुठून आले नेमकी? अहो या बाय हा? ताईट नका ताईट बाय. नका ताईट नका मला गोळी मारा तिला. आपल्याला अनुभव लाज आहे. नाही वाटत का बोलायला? ओ मामा लय अपमान करून घ्याण्यापेक्षा तुम्ही उठा बरं. नालायक जावा तुमचे. अरे हो शिव्या नका देऊ. दाटेच काढील. उठा बा. ही काय बोलायची पद्धत राहते का? आरतीच्या हाती चालू. हा? मारा मारा नाही करायचं. हे बघ, हा ना बाई सोबतच काही. तुम्हाला नाही पटलं तर नाही म्हणून हा ना. अहो तुम्ही डायरेक्ट असा काही बोलू राहिले. तुमचा बाबा कसा वाटला? नाही ठीक आहे ना. ओ मामा चला. आमच्या घरचं जास्त नाही पडलं एवढी इज्जत कमी करायला लागली त्याची. आम्हाला आहे ना तुमची शेतीवाडी काहीच पसंत नाही. तुम्ही हा. निघून. कोण देणार 2 बिघाला पोरी तुम्हाला? 2 बिघाला हा? पोर मग देतो. तेव्हा झक मारायची ना. ए. पीक नका काढू. तुम्हाला काय वाटतं का बोलायला? अगोदर बोललो होतो ना 2 बिघे जमीन आहे म्हणून. आधीच सांगितलं होतं बाबाला मला. और आम्हा पोरीला पसंत नाही. कल्ला कडक करू गाव. ओ काय ते तुम्ही मामा आहे ते हा झाड नका काढू समजलं. आमच्याकडे अंडे तुंडे लई चल बाई जाऊ दे मरते. दे ठेव. आपल्या पोराला काही काही हे का बाद आहे का आपल्या पोराला? असं हिरवळ पोर कोणाला भेटणार नाही. हा, हिरवळ पोर. हे कवडीचं काम करीत नाहीये पोर. हा, हा. हा? काय आले का आमच्या घरी? या तेवढीचं करीत आहे, आईत नाही खा करीत पोराला आम्ही पोर देऊ काय? हा का? मग? अगोदर तर गुलगुलू गोष्टी केल्या म्हणजे चांगलं आहे पसंत आहे. काय पसंत आहे? आमच्या पोरीला पसंत नाही. जाणी काय एवढं? हे जाऊ दे हानी टोला टाला. हा? बरं, या काय उसका. करायचं? चला टोला टाला लागला मग काय घेत चला. कुठं भेटले तुम्हाला? कोणत्या जत्रेत भेटले? अगं आता मध्ये नाही का नाही त्याला यात्रा गेलो तुम्ही. काय तुमच्या डोक्यात पाणी झालंय? मोठं आलं ते गॉगल लावून आणि टोपी घालून त्याला वाटतं मी लई हिरो आहे का काय? हा? पण ते जाऊ दे बरं जाऊ पण बोलता ते काय म्हणले ते पोराचं मामा? हा पुरीला हे करून गेला बोलून. आणि वरून आपली लाच काढली इकडे येऊन. हा? त्याला बोलला तुला जागायचं गिडून जातात. हा सोन्यासारखी पोर त्यांच्या दारात लोटायची का? इडं राजाच्या राणीवाणी राहती ती. इडं 50 बिघे आपली जमीन आहे. मग हा? या आले गटपानं गोळा करून घेऊन चला. तुम्हाला काही काम नाही. नाही नाही आता येणं वाटलं भले 2 वर्ष वाटलं लग्न करायचं नाही पुरीला शिकून द्यायचं. या बा आता तिला शिकू द्या. हा. चांगलं स्थळ आलं ना तरच तिला मी देईल. आणि तू सारखं वटवट नको लावू जरा मला. म्हणजे मी स्थळ काय पाय एखादं रात्री झोपल्या मला काय सारखे बरंच राहते. अहो ती पोर मोठी होत चालली आपली. एखादं स्थळ पा. हा तुम्हीच मला म्हणले लय भारी थळ आहे म्हणून म्हणले आणा मग. इको तिको थकून आला का झोपला का हाय तो डोकोटार का हो, लागली झोप तुम्हाला? मी ना आता मा हाताने तिला मागणं पाहते. हा, तो हाताने पाय बाई. हा हा. तुम्ही ना आता बुकूच नका. खरं सांगते मला टाळक साराकलं. बरं, चाल इकडे लेकराला सकाळपासून जेवेल नाही गेली पार्लरला जाऊन बसली त्या घुबडासाठी मेकअप कराय. जाऊ चल.